हॅलो डिअर स्टुडंट्स, तर आपण फ्लूइड मेकॅनिक्स अँड मशिनरी या कोर्समधील प्रॉब्लेम डिस्कस करत होतो. तर पहिल्या युनिटचे आपण प्रॉब्लेम डिस्कस करत होतो, त्यामधील प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स यावरचे आपण प्रॉब्लेम डिस्कस करायला चालू केलेले आहेत. तर टोटल 8 प्रॉपर्टीपैकी पहिल्या 6 प्रॉपर्टीवरचे आपण प्रॉब्लेम डिस्कस केलेले आहेत. आता आपण सरफेस टेन्शन आणि कॅपिलॅरिटी ह्या जो दोन प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवरती प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला त्या प्रॉपर्टीबद्दल थोडी माहिती घेऊया. तर सरफेस टेन्शन आपण सिग्माने डिनोट करत होतो. तर याच्याबद्दलचं डिटेल जे काय आपण ते ऑलरेडी लेक्चरच्या वेळी डिस्कस केलेलं आहे की सरफेस टेन्शन, सरफेसमध्ये असणारं टेन्शन ड्यू टू अनबॅलन्स कोइझिव्ह अँड ऍडेसिव्ह फोर्समुळं जी लिक्विडची सरफेस आहे एक टेन्शन मेम्ब्रेन सारखी बिहेव करते, त्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हटलं होतं. सरफेस टेन्शन आपण सिग्मा या सिम्बॉलनं डिनोट करतोय. आणि मॅथमॅटिकल जर ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण त्याला डिफाईन केलं होतं, इट इज अ फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. मग सिग्मा जर आपण बघितला, सिग्मा फोर्स ऍक्टिंग, फोर्स साठी एफ येईल, पर युनिट लेंथ साठी एल येईल. तर फोर्स युनिटमध्ये असणार आहे, न्यूटन मध्ये असणार आहे, आणि लेन्थ युनिट हे मीटर मध्ये असणार आहे. तर त्यामुळे सिग्माचं युनिट एसआय युनिट होईल न्यूटन पर मीटर. आणि जर त्याचं सीजीएस युनिट बघितलं तर येईल, त्याचं युनिट येईल डाइन पर सेंटीमीटर. तर आपल्याला मोस्टली एस आय सिस्टम मध्ये काम करायचं आहे. तर ह्याच्यासाठी आपण स्टँडर्ड 3 केसेस बघितल्या होत्या. सरफेस टेन्शन ऑन लिक्विड ड्रॉपलेट, तर याचा जो काय फॉर्म्युला होता, तर अशा पद्धतीची जी डायग्राम होती. आणि त्याच्यानंतर जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला आपल्याला अशा पद्धतीने मिळाला होता. सिग्माची व्हॅल्यू आपण काढत होतो, सिग्मा इज इक्वल्स टू पीडी अपॉन 4. पीडी अपॉन 4 हे लिक्विड ड्रॉपलेट बद्दल होतं. त्याच्यानंतर आपण जर हॅलो बबल साठी बघितलं तर सिग्मा इज इक्वल्स टू पीडी अपॉन 8. पीडी अपॉन 8. आणि जर लिक्विड जेट साठी बघितलं तर लिक्विड जेट साठीचा फॉर्म्युला होता सिग्मा इज इक्वल्स टू पीडी अपॉन 2. तर अशा पद्धतीने हे 3 फॉर्म्युले होते. याच्यामध्ये सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन आहे, पी म्हणजे प्रेशर आहे जे एक्सेस आहे ऍटमॉस्फिअरपेक्षा, डी आहे डायमीटर ऑफ द बबल. तर त्याप्रमाणे तिन्ही फॉर्म्युले होते. तर तिन्ही फॉर्म्युले फार महत्वाचे आहेत. तर तिन्ही फॉर्म्युले मी इथं समराईज करतोय बघा. सिग्मा इज इक्वल्स टू, आपण लक्षात ठेवताना थोडं सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवूया, पीडी बाय 4, त्यानंतर सिग्मा इज इक्वल्स टू पीडी बाय 8 अँड सिग्मा इज इक्वल्स टू पीडी बाय 2. तर हा जो पहिला फॉर्म्युला आहे हा लिक्विड ड्रॉपलेटसाठी आहे, दुसरा फॉर्म्युला आहे हॉलो बबलसाठी आहे, आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे तो लिक्विड जेटसाठी आहे. याच्यामध्ये सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन मध्ये असेल, सरफेस टेन्शन असेल त्याचं युनिट असेल न्यूटन पर मीटर. त्यानंतर पी म्हणजे प्रेशर इंटेन्सिटी दिलेली आहे, जी एक्सेस आहे आउटसाइड प्रेशरपेक्षा एक्सेस असणारी इंटेन्सिटी असणार आहे. मग प्रेशर हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये असेल, आणि डी ही डायमीटर ऑफ द ड्रॉपलेट असेल तो मीटर मध्ये असेल. तर याच्या बेसवरचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करूया. तर बघा पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड द सरफेस टेन्शन इन द लिक्विड ड्रॉप. 40 mm डायमीटर दिलेला आहे, वेन इनसाइड प्रेशर इज 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर अबाव द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर तुम्हाला सरफेस टेन्शन इन काढायचं आहे. तर त्यांनी लिक्विड ड्रॉपलेटचा डायमीटर दिलाय, डी इज इक्वल्स टू 40 mm. तर 40 mm असेल तर आपण कन्वर्ट करून घेऊया, 40 इंटू 10⁻³ याचं उत्तर येईल 0.04 मीटर. त्याच्यानंतर आपण प्रेशर दिले त्यांनी, प्रेशर 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर ऑलरेडी जे युनिट पाहिजे त्याच्यामध्येच आहे, पास्कलमध्ये, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये आहे. तर सरफेस टेन्शन आपल्याला काढायचं, सिग्मा इज इक्वल्स टू लिक्विड ड्रॉपलेट असेल तर आपला फॉर्म्युला आहे पीडी अपॉन 4. तर व्हॅल्यू आपल्याकडे सगळ्या ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करूया, 3 इंटू 0.04 डिवायडेड बाय 4. तर आपण याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. तुमच्यासोबत मीही कॅल्क्युलेट करतो, 3 इंटू 0.04 डिवायडेड बाय 4. ह्याची जी काय व्हॅल्यू येईल ती 0.03. 0.03 हे सरफेस टेन्शन आहे, सिग्मा न्यूटन पर मीटर मध्ये येईल. त्यानंतर दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जाऊया. हा प्रॉब्लेम बघा आपल्या समर 2025च्या एक्झामिनेशनला पडलेला आहे. डिटरमाइन द डायमीटर ऑफ द ड्रॉपलेट ऑफ वॉटर इन डायमीटर काढायचा आहे, आणि तो मध्ये काढायचा आहे, आणि वॉटर आहे, ठीक आहे, वॉटर ड्रॉपलेट आहे. इफ द प्रेशर इनसाइड इज टू बी ग्रेटर दॅन आउटसाइड बाय 130 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर त्यांनी प्रेशरची व्हॅल्यू दिली आहे, स्मॉल पी दिलेला आहे 130 130 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलेला आहे. आणि सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन दिलेलं आहे वॉटरचं 7.26 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर त्यांनी दिलेला आहे. आणि तुम्हाला डी काढायचा आहे डायमीटर, आणि तो पण मध्ये काढायचा आहे. तर लिक्विड ड्रॉपलेटचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सिग्मा इज इक्वल्स टू पीडी अपॉन 4. तर ज्या अर्थी आपल्याला डी काढायचं आहे तर मी टर्म रिअरेंज करतो, हे 4 जे आहे 4 जे आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, आणि पी हे डिवाइड मध्ये जाईल. तर आपल्याला फॉर्म्युला मिळतोय बघा, डी इज इक्वल्स टू 4 सिग्मा डिवायडेड बाय पी. तर आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. 4 इंटू सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे 7.26 इंटू 10⁻⁻² दिलेली आहे, डिवायडेड बाय, त्याच्यानंतर प्रेशर दिलेलं आहे 130.
मग आपण हे कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करूया आणि याचं उत्तर कॅल्क्युलेट करूया. तर मी तुमच्याबरोबर सायमल्टेनियसली कॅल्क्युलेट करतोय. 4 × 7.26 × 10⁻⁻2 डिवायडेड बाय 130. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. वन आणि जे काय उत्तर येईल ते किती येते? 2.23 × 10⁻³ याचं उत्तर येते बघा. 2.23 × 10⁻³ आता येताना याचं उत्तर मीटरमध्ये येणार आहे. पण त्यांनी आपल्याला डायमीटर जे कशामध्ये काढायला सांगितलंय पर्टिक्युलरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे. जर असं मेन्शन केलं नसेल आणि तुम्ही जर मीटरमध्ये ठेवला तर ते तसंही बरोबर देतील. पण शक्यतो त्याचा डायमीटर खूप लहान असतो, त्याच्यामुळे मध्ये एक्सप्रेस करायला पाहिजे. तसं त्यांनी इन्सिस्ट पण केलंय की मध्ये पाहिजे. तर आपण याला मध्ये करू शकतो. 2.23 × 10⁻³ हे मीटरमध्ये आलेलं आहे. याला मध्ये करण्यासाठी आपण काय करूया? 10⁻³ न मल्टिप्लाय करूया. हे दोघं एकमेकांना कॅन्सल होतील. मग डी ची व्हॅल्यू येईल 2.23 ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर हे जे दोन प्रॉब्लेम बघितले होते आपण सरफेस टेन्शनच्या बेसिसवरती बघितले होते. आता आपण जाऊया कॅपिलॅरिटीकडे. कॅपिलॅरिटी आपण बघितलं होतं की कॅपिलॅरिटीमध्ये काय होत असतं, एक आपण स्मॉल ग्लास रॉड घेत होतो ज्याचा डायमीटर फार कमी असतो आणि तो आपण एखाद्या लिक्विडमध्ये डीप केला तर त्याच्यामध्ये त्याच्या जनरल लेवलपेक्षा त्या कॅपिलरीमध्ये त्याची लिक्विड राईज होत असतं किंवा काही केसेसमध्ये त्याचं लिक्विडची लेवल आहे ती फॉल होत असते. तर तुम्ही बघितलं इथं जी काय जनरल लेवल आहे तिथं इथून लिक्विड वरती हाईटमध्ये राईज झालेला आहे, ह्याला म्हणायचं कॅपिलरी राईज. आणि तो लिक्विड खाली आलेला आहे जनरल लेवलपासून, त्याला म्हणायचं फॉल किंवा कॅपिलरी डिप्रेशन असं म्हणायचं. जनरली वॉटर आणि जर ग्लास असेल तर कॅपिलरी राईज होईल आणि मर्क्युरी आणि जर ग्लास असेल तर कॅपिलरी फॉल होईल. तर ह्याच्यामध्ये जो आपण एच आता आपण बघितला कॅपिलरी राईज साठी होणारा हा एच किंवा कॅपिलरी फॉल होण्यासाठी होणारा हा एच. तर एचचे एक्सप्रेशन आपल्याला माहित आहे. तर याचे एक्सप्रेशन जे असतं ते अशा पद्धतीने आहे. एच इज इक्वल्स टू 4σ cos θ डिवाइडेड बाय ρ GD. यात प्रत्येकाचं मी मिनिंग सांगतो. एच म्हणजे काय असेल? कॅपिलरी राईज किंवा फॉल असेल जो आपण मीटरमध्ये मिळणार आहे. 4 हा कॉन्स्टंट आहे. सिग्मा हा सरफेस टेन्शन असणार आहे. ज्या लिक्विडमध्ये आपण त्याला कॅपिलरीला डीप करणार आहोत त्याचं सरफेस टेन्शन असेल, ते न्यूटन पर मीटरमध्ये असेल. थिटा कॉस थिटा आहे. थिटा तो आहे अँगल असेल, तो अँगल डिग्रीमध्ये घ्यायचा. रो म्हणजे डेन्सिटी असेल, ज्या लिक्विडमध्ये आपण बुडवलेले आहे त्याची डेन्सिटी असेल kg/m³ मध्ये असेल. जी हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 9.81 मीटर/सेकंड स्क्वेअर इतका आहे. आणि डी हा डायमीटर ऑफ कॅपिलरी रॉड असेल, कॅपिलरी ट्यूब असेल जो मीटरमध्ये असेल. तर याच्यामध्ये अजून दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे की स्टँडर्ड समजा वॉटर आणि ग्लास असेल तर बऱ्याच वेळा त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो झिरो येतो. अँगल जो आहे तो झिरो येतो आणि कॉस झिरोची व्हॅल्यू ही 1 येत असते. आणि तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काही वेळा जर त्यांनी दिलं नसेल आणि वॉटर सांगितलं असेल तर बाय डिफॉल्ट तुम्हाला अँगल झिरो घ्यायचा आहे. आणि दुसरी म्हणजे मर्क्युरी असेल, मर्क्युरी असेल आणि जर ग्लास असेल तर ह्या ठिकाणी त्याचा जो थिटा आहे, थिटा अँगल जो आहे तो नियर अबाउट 130 डिग्री टू 128 डिग्री असा अँगल त्याचा असतो. जर त्यांनी स्टँडर्ड तिथं दिलं नसेल तर तुम्हाला ह्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत आणि त्यांनी दिलं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे त्यांच्या व्हॅल्यू वापरू शकता. तर ह्या एक्सप्रेशन वरून आपण ह्याच्यावरचे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर पहिला प्रॉब्लेम आपण बघूया. तर या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिलेला आहे अ कॅपिलरी ट्यूब ऑफ 3 mm इनसाइड डायमीटर इज डिप्ड इन वॉटर. तर कॅपिलरी ट्यूब आहे 3 mm डायमीटरची जी वॉटरमध्ये डीप केलेली आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्यांनी दिलेला आहे 20 डिग्री. इथे त्यांनी अल्फा म्हणलेला आहे, आपण आपल्या एक्सप्रेशन मध्ये थीटा वापरलेला आहे तर आपण थीटा ही वापरू शकतो किंवा तुम्हाला लागत असेल तर तुम्ही अल्फा ही वापरू शकता. तर नोटेशनचा फारसा काही फरक पडणार नाही. डिटरमाइन राईज ऑफ वॉटर इन द कॅपिलरी ट्यूब म्हणजे एच त्यांनी विचारलेले आहे आणि सरफेस टेन्शन दिलेलं आहे, वॉटरचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कशामध्ये डीप केलं आहे हे ऑब्झर्व करणं फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या लिक्विडमध्ये ते डीप केले आहे त्याच लिक्विडचं सरफेस टेन्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचीच डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेशन करताना घ्यायचं आहे. तर आपण पहिल्यांदा गिवन डेटा बघूया. गिवन डेटामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे. डायमीटर ऑफ द कॅपिलरी दिलेला आहे 3 mm. 3 mm मध्ये चालत नाही तर 3 × 10⁻³ याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. म्हणजे हे होईल 0.003 मीटर. 0.003 मीटर. नंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा दिलेला आहे, 20 डिग्री. त्याच्यानंतर राईज ऑफ वॉटर इन द कॅपिलरी ट्यूब आपल्याला काढायचे आहे. सरफेस टेन्शन सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे 0.0730. ह्याचं युनिट असेल न्यूटन पर मीटर. आता आपल्याला एच चा फॉर्म्युला माहिती आहे. कॅपिलरी राईज असू दे किंवा फॉल असू दे तो सेमच फॉर्म्युला आहे. 4σ cos θ डिवायडेड बाय ρ GD. आता आपल्याला एच काढायचं आहे तर एच साठी मी सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय बघा. 4 ×
थिटाची जी काय व्हॅल्यू आहे ती 0.0730 इंटू कॉस थिटा 20 डिवायडेड बाय रो आहे वॉटरमध्ये डिप केलाय त्यामुळे 1000 इंटू जी 9.81 इंटू डायमीटर 0.003. तर आपण सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. 4 सिग्मा सरफेस टेन्शन कॉस थिटा, त्याच्यानंतर रो 1000 जी 9.81 आणि डायमीटर 0.03. ह्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुमचं जे काय उत्तर येणार आहे ते जे उत्तर येईल ते उत्तर येते 9.32 इंटू 10⁻³ हे उत्तर येते बघा. 9.32 इंटू 10⁻³ हे उत्तर जे येईल ते मीटरमध्ये येईल. आपल्याला हे शक्यतो एक्सप्रेस करताना मध्ये एक्सप्रेस करूया, कारण त्याचा जो काय राईज आणि फॉल असतो हा खूप कमी असतो. तर आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, 9.32 इंटू 10⁻³ ही दिलेली क्वांटिटी होती. याला मीटरमध्ये करण्यासाठी मध्ये करण्यासाठी याला 10⁻³ न मल्टिप्लाय करा. तर हे +3 -3 एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल आणि एच जे उत्तर जे असणार आहे ते 9.32 इतकं त्याचं उत्तर येणार आहे. तर हा आपण याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला. आता पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितले बघा, कॅपिलरी ट्यूब ऑफ ग्लास 2 डायमीटर दिला इज डिप्ड इंटू मर्क्युरी. तर मर्क्युरीमध्ये डीप केलं आहे. हे फार काळजीपूर्वक बघायला पाहिजे. इफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, तर शक्यतो मी सांगितलं होतं की अँगल हा 128 ते 130च्या दरम्यान असतो, तर त्याने 130 दिलेला आहे आणि कॅपिलरी इथं राईज म्हणलेला आहे. ऍक्च्युली मर्क्युरीमध्ये डीप केल्यानंतर ते फॉल होणार आहे, पण आपण ते नंतर सांगूया की त्याचं जर साईन आहे ते निगेटिव्ह मध्ये येईल. त्यावेळी आपण तिथं सांगूया की निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट कॅपिलरी डिप्रेशन और कॅपिलरी फॉल. नंतर आपण बघूया सरफेस टेन्शन दिले मर्क्युरीचं. तर गिवन डेटा बघूया. डायमीटर दिलेला आहे 2 तर याला आपण कन्वर्ट करूया 2 इंटू 10⁻³ म्हणजे याची व्हॅल्यू येईल 0.002 मीटर. मर्क्युरीमध्ये डीप केलाय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटाची व्हॅल्यू दिली आहे 130 डिग्री. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन दिले मर्क्युरीचं 0.50 न्यूटन पर मीटर. तर एच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला आहे 4 सिग्मा कॉस थिटा डिवायडेड बाय रो जी डी. तर आपल्याला व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करूया. 4 कॉन्स्टंट सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे तिने 0.50 इंटू कॉस 130 डिवायडेड बाय रो दिलाय मर्क्युरीचा घ्यायला लागेल 13600 इंटू 9.81 इंटू डायमीटर दिलाय 0.002. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया आणि कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचं जे काय उत्तर येईल तर एचचं उत्तर येणार आहे बघा -4.81 इंटू 10⁻³ मीटरमध्ये उत्तर येईल. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी कन्क्लूड करायचे आहेत. एक तर हे निगेटिव्ह साईन म्हणजे कॅपिलरी फॉल न होता, कॅपिलरी राईज न होता तो फॉल किंवा कॅपिलरी डिप्रेशन होणार आहे आणि हे मीटरचं आपण मध्ये करू शकतो. मग याचं फायनल उत्तर येईल एच इज इक्वल टू -4.81 ठीक आहे. ह्याप्रमाणे त्याचं फायनल उत्तर येईल आणि निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करणार आहे, इट इज नॉट अ कॅपिलरी राईज, इट इज अ कॅपिलरी फॉल और कॅपिलरी डिप्रेशन. तर हा सेकंड प्रॉब्लेम झाला. तिसऱ्या प्रॉब्लेमकडे आपण जाऊया. तिसऱ्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा, डिटरमाइन सरफेस टेन्शन विचारले, सिग्माची व्हॅल्यू काढायचं ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट. आता यांनी वॉटर पण म्हणले नाहीये किंवा मर्क्युरी पण म्हणले नाही, एक लिक्विड वेगळंच आहे जे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इफ द कॅपिलरी कॉन्टॅक्ट विथ एअर अँड ग्लास ट्यूब सांगितलेलं आहे आणि इफ द कॅपिलरी ट्यूब डायमीटर दिला 2 डीप इन द लिक्विड आणि त्याची जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ते 0.8 दिलेले आहे आणि कॅपिलरी राईज काढायचा आहे. त्याचा राईज जो आहे तो 15 दिलेला आहे ऑलरेडी, राईज काढायचं नाही, सरफेस टेन्शन काढायचं आहे. मेकिंग अन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 25 डिग्री दिलेला आहे. तर आपण सगळ्या गोष्टी इथं लिस्ट आउट करूया. आपल्याला सरफेस टेन्शन काढायचं आहे. तर सुरुवातीला त्याने डायमीटर ऑफ दिला कॅपिलरी 2 आता थोडंसं मी याला डायरेक्ट लिहितो 0.002 मीटर. त्याच्यानंतर लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे एस ऑफ लिक्विड दिलाय त्यांनी 0.8. ह्याच्यावरून डायरेक्ट आपण रो ऑफ लिक्विड लिहू शकतो. रो ऑफ लिक्विड हे 800 येईल kg/m³. कारण हे ऑलरेडी कसं काढायचं हे बेसिक प्रॉब्लेम मध्ये आपण शिकलेलो आहोत. एखाद्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची असेल तर त्याच्या रो न स्टँडर्डला आपण जर डिवाइड केलं तर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मिळत असते. आता आपल्याला रो ऑफ दॅट लिक्विड काढायची आहे, तर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल 0.8 इज इक्वल्स टू आपल्याला रो ऑफ लिक्विड काढायचं होतं आणि डेन्सिटी स्टँडर्ड आहे 1000 वॉटरची. ही तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याची जी लिक्विडची डेन्सिटी असेल ती 800 येईल. तर त्याप्रमाणे 800 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एच ची व्हॅल्यू दिलेली आहे 15 मध्ये दिलेली आहे. ते आपण कन्वर्ट करूया 15 इंटू 10⁻³ म्हणजे याचं उत्तर येईल 0.015 मीटर. त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा दिलेला आहे, तो दिलेला आहे 25 डिग्री. आता आपल्याला सिग्मा काढायचा आहे.
मी फॉर्म्युला लिहितोय बघा, H = 4 सिग्मा कॉस थिटा डिवायडेड बाय रो जी डी. आता आपल्याला सिग्मा काढायचा आहे, तर मी सिग्मा एका साईडला ठेवतोय, सिग्माची टर्म इथं आहे, बाकी सगळ्या टर्म रिअरेंज करतोय. हे दोन्ही इकडे मल्टिप्लिकेशन जातील आणि 4 आणि कॉस थिटा डिवाइड मध्ये जाईल. तर कसं येईल बघा, हे H × ρ × G × D डिवायडेड बाय 4 × कॉस थिटा. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सिग्मा = दिलेला आहे 0.015 इंटू रो दिलेला आहे. रो कशामध्ये, आता हा लिक्विड आहे त्याच्यामुळे रो येईल याचा 800 इंटू जी ची व्हॅल्यू येईल 9.81 इंटू डी डायमीटर किती दिलाय 0.002 डिवायडेड बाय 4 × थिटाची व्हॅल्यू किती दिली आहे, कॉस 25 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही सगळं सबस्टिट्यूट केलं तर याची जी काही सिग्माची व्हॅल्यू येईल ती 0.0649 इतकी त्याची व्हॅल्यू येईल. ह्याचं युनिट येईल न्यूटन पर मीटर. तर याप्रमाणे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर तुम्ही बाकीचे राहिलेले सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॅक्टिस करा. तर इथं आपण तिन्ही प्रॉब्लेम डिस्कस केलेले आहेत. थँक्यू.